हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे आता दुष्यंत हा पुन्हा एकदा गावाला परत निघून तर आलेला आहे, पण दुष्यंत आता गावालाच राहणार का, की पुन्हा दुष्यंत मुंबईला जाण्याचा हट्ट करणार? चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया नेमकं काय घडणार ते. तर आतापर्यंत आपण पाहिलं आहे की दुष्यंत हा आता गावाला परत निघून आलेला आहे. गुंड्यांची धुलाई पिटाई करून झाल्याच्या नंतर दुष्यंत कृष्ण त्यांच्या खोलीत आलेले आहेत. तर आता दुष्यंत हा आरशासमोर उभा आहे आणि तो आता त्याच्या मनाला म्हणत आहे की नेमकं माझं काय सुरू आहे, मी का आलो आहे परत. मी कृष्णाला वचन दिलं आहे आणि मी माझं वचन मोडू नाही शकत आहे. काहीही झालं तरी मला तिला असं एकटीला सोडून मुंबईला नाही जाता येत आहे. पण मी तिला पण तर घेऊन नाही जाऊ शकत. ती कशी रुळणार आहे मुंबईला, कशी राहणार आहे ती? तिला कायम गावच्या वातावरणात, गावच्या लोकांमध्ये गावच्यासारखं राहण्याची सवय आहे. तिला शहरात मॉडर्न पद्धतीने राहता येणार आहे का? तिला मुंबईतलं जे काही कल्चर आहे ते ॲडॉप्ट करता येईल का? मग पण ती ॲडॉप्ट करायचं की नाही, कसं करायचं ते सगळं तिचा प्रश्न आहे. तो ती तिचं बघून घेईल ना. पण मी तिला घेऊनच न जाणं ही माझी चूक ठरेल. मी तिला घेऊन जायला हवं. शेवटी मी वचन दिलं होतं की मी तिला कधीही अंतर देणार नाही म्हणून. मग आता हे असं एकाएकी मी तिला न घेताच जर निघून गेलो तर कसं चालेल? नाही, मला तिला घेऊन जायला हवं. पण तिथे गेल्यावर जर ती नाही रुळली तर तर मग मी तिला परत आणून गावाला सोडून देईन असं आता तो ठरवतो आणि म्हणतो की नाही, आता काहीही झालं तरी मी कृष्णाला मुंबईला घेऊनच जाणार. आणि मग तो ही गोष्ट बाळजाबाईंना येऊन सांगतो की आई, मी कृष्णाला वचन दिलं होतं की मी तिला कधीही अंतर देणार नाही. आणि तुला तर माहिती आहे आपल्या घराण्यात वचनाला केवढा मान आहे ते. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे हो, ते सगळं तुझं बरोबर आहे बाळा, सगळं मला पटतंय. पण त्या कृष्णाला शहराची सवय आहे का? अरे त्या पोरीनं कधी सपनात बी शहर पाहिलं नसेल. ती कशी राहणार तिकडं? त्यापेक्षा म्या काय म्हणतो, तिला राहू दे की इथं. अरे इथं तिला कशाची कमी पडणार आहे वय? उलट इथं महाराण्यांसारखी राहील ती. हवं ते हातात मिळेल तिच्या. तिथं शहरात तू कामासाठी चाललायस ना, मग तिथं तिला न्यायची काय गरज आहे? त्याबरोबर मग दुष्यंत गप्प बसतो. तर लगेचच आढळराव म्हणत असतात, कारभारीणबाई, अहो तुम्हीच तर नेहमी म्हणता नवं की आम्ही कायम तुम्हासनी अंतर देऊन वागिवलं, आम्ही कायम तुम्हासनी वाईट वागिवलं म्हणून. मग आता जर आपला पोरगा आपल्या बायकोबरोबर चांगलं वागायचं म्हणतोय तर तुम्ही त्याला पाठिंबा द्यायला हवा, त्याची साथ द्यायला हवी, की तुम्हीच त्याला हे असं अडवायला हवं? उलट जे तुम्ही भोगलायचं आमच्यामुळं ते दुसऱ्या कुठल्या बी पोरीनं भोगू नये असंच असेल ना तुमच्या मनात. मग जाऊ दे की कृष्णीला दुष्यंत संगट, तसं बी आता त्यांचा दोघांचाच संसार आहे की. मग मात्र बाळजाबाईंचा नाईलाज होतो आणि बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, ठीक आहे, जर आता तू ठरवलं असशील तुझ्या बायकोला तुझ्याबरोबर घेऊन जायचं तर मग आम्ही तरी तुला अडवणारे कोण आहोत? आम्हासनी फक्त एवढंच वाटत होतं की त्या पोरीच्या जीवाचे आभाळ व्हायला न गं, आणि म्हणूनच आम्ही म्हणत होतो तुला का तिला घेऊन जाऊ नगस म्हणून. आणि तिच्या शेतीबितीची पण कामं आहेत की, ती समधी कामं कशी व्हायची? त्याबरोबर दुष्यंत बाळजाबाईंना सांगतो की आई, मी हे तिला या आधीसुद्धा विचारलं तर ती म्हणाली की भक्ती आणि बंट्या इथेच राहणार आहेत म्हणून. तर ऑलरेडी तिची जी काही सध्याची कामं आहेत ती तर झाली आहेत आणि नंतरची कामं भक्ती आणि बंट्याला ती समजावून देईल म्हणून. त्यानंतर आता दुष्यंत कृष्णाला येतो आणि तयारी कर, आपल्याला उद्या निघायचं असं सांगतो. तर कृष्णा दुष्यंतला म्हणते, अहो पण म्या कशी येऊ तुमच्याबरोबर? म्या तर काय गावी राहिलेली आहे, मला तर शहरात कसं राहतात कसं वागतात हे काय बी ठावं नाही. आणि तसं बी म्या तर गावंढळ आहे ना व. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, हे बघ गप्प बसतू, उगाचच्या उगाच माझेच वाक्य मला परत चिपकवू नको. मी सांगितलं ना गुपचूप तयार हो उद्या, तर तयार हो. तुझं सामान लवकरात लवकर भरून घे सगळं. आणि हो, हे राहिलं ते राहिलं असं करू नकोस. मला पुन्हा पुन्हा गावी यायला आवडत नाही. त्यामुळे आता आपण जे जाऊ ते डायरेक्ट पुढच्या 1-2 वर्षानंतरच इकडे परत येऊ. त्यामुळे लवकर सगळी तयारी करून घे आणि तुला जेवढे काही वस्तू हव्यात त्या सगळ्या बांधून घे, कळलं ना? आता इकडे ती त्याच्याकडे बघतच राहते. तर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, असं का बघतेस? आवर लवकर लवकर, उद्या आपल्याला लवकर निघायचं आहे, लवकर पोहोचायचं आहे, समजलं ना? त्याबरोबर आता दुष्यंतने असं सांगितल्यावर कृष्णा होकार देते. दुष्यंत खोलीतून बाहेर जातो. तर कृष्णा आता आनंदाने आवरायला घेते. कृष्णा मनातल्या मनात म्हणत असते, दुष्यंत सरकार, शेवटी तुम्हासनी बी मला सोडून जायला नाहीच झालं नवं.
अहो मला ठावं होतं, तुम्ही खरोखर लय चांगले हायसा. जर तुम्ही माझ्याशी लगीन केलं आहेत तर तुम्ही मला सोडून कसे जाल. त्यानंतर कृष्ण सगळे आवरावर करते आणि दुसऱ्या दिवशी दुष्यंत व कृष्णा जायला निघतात. बाळजाबाई दुष्यंत आणि कृष्णाला निरोप देतात आणि ताबडतोब लगेचच आता ते जयकांतला सांगतात, जयकांत तू बी ह्या दोघांच्या मागणं शहरात जा. दुष्यंत आणि कृष्णा कुठं राहतात, काय करतात ते समद मला येळच्या येळी कळलं पाहिजे. लक्षात ठेवायचं, त्या दोघांवरनं तुझी नजर हलता कामा नये. आकाशात उडताना घारीची नजर जशी तिच्या पिल्लावर असती का नाही, अगदी त्याचप्रमाणे तू बी त्या दोघांवर नजर ठेवायची. ती दोघं एकमेकांच्या जास्त जवळ तर नाहीत नवं, हे मला कळवत राहायचं सारखं सारखं. काय बी झालं तरी त्या कृष्णीला मी माझ्या लेकाच्या आयुष्याचा भाग नाही होऊ देऊ शकत. त्या पाय पुसण्याची लायकी बी नाही माझ्या दारात येऊन थांबण्याची, तर ती माझ्या लेकराच्या आयुष्यात कशी येऊ देऊ मी. लक्षात ठेवायचं जयकांत, काय बी झालं तरी सगळ्या गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत येळेवरती पाठवत राहायची, समजलं नवं. त्याबरोबर जयकांत बाळजाबाईसने सांगतो, वय समजलं काकीसाहेब. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, आणखीन एक, ती कृष्णा जर माझ्या दुष्यंतच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत असेल तर ताबडतोब काहीतरी असा बंदोबस्त करायचा की ज्यामुळं तिथल्या तिथं त्या दोघांमधली जवळीक होता राहील, कळलं नवं. त्यावर जयकांत होकार देतो. बाळजाबाई आता रागाने त्यांच्या साडीचा पदर चुरत असतात आणि म्हणत असतात, काय बी झालं तरी त्या कृष्णीला मी माझ्या लेकराजवळ येऊ देणार नाही म्हणजे नाही. काय बी झालं तरी फक्त हे इलेक्शन होऊस पावतरच म्या तिला ह्या घरामध्ये आणि माझ्या लेकाच्या आयुष्यामध्ये राहू देणार आहे. एक डाव का हे इलेक्शन संपलं की त्यानंतर ह्या कृष्णीचा समदा बाजार उठवणार आहे मी. फक्त एक डाव हे इलेक्शन संपून जाऊ दे. ह्या इलेक्शनात जिंकून येण्यासाठी म्या लई काय सोसलंय आणि लई काय भोगलंय, पर ह्या इलेक्शनापायी म्या माझ्या लेकराच्या आयुष्याची याशी फरफट आणि माती होऊ देणार नाही. मला वाटलं होतं दुष्यंत त्या कृष्णीबरोबर लगीन करेल आणि शहरात निघून जाईल, मग मला माझा जुना हिशेब बी चुकता करता येईल आणि मला त्या कृष्णीवर म्या कसं उपकार केला आहे ते बी गावकऱ्यांना दाखवून देता येईल. पर घडलं तर तसं काहीच नाही, समद विपरीतच झालंय. त्यानंतर आता जयकांत हा सुद्धा दुष्यंत आणि कृष्णाच्या मागोमाग आलेला असतो. आता दुष्यंत आणि कृष्णा हे शहरात पोहोचलेले असतात. शहरात पोहोचेपर्यंत जवळपास इकडे आता संध्याकाळचे 7:30-8 वाजलेले असतात. दुष्यंत कृष्णाला सांगतो, मी पण खूप दमलोय, तू पण खूप दमलेस, सरळ जाऊया, फ्रेश होऊया आणि झोपून जाऊया. कृष्णा म्हणते, अहो पोटात डबडं पडलं आहे. त्यावर दुष्यंत सांगतो, काय झालं आहे. त्यावर कृष्णा सांगते, काहीतरी खाल्लं पाहिजे ना, भुका लागल्यात. त्यावर दुष्यंत सांगतो, हां बरोबर आहे, मी एक काम करतो, काहीतरी मागवतो, तोपर्यंत तू जा आणि फ्रेश होऊन ये, मग मी फ्रेश होईपर्यंत येईल आपलं जेवण, त्याच्यानंतर आपण जेवून घेऊ आणि झोपू. त्यावर कृष्णा म्हणते, ठीक आहे. ते आता जाते, आवरून येते. आता ते दुष्यंतला म्हणत असते, मी केलं असतं पटकन काहीतरी, म्हणजे कसं ते यायला वेळ लागेल, त्याच्यापेक्षा झालं असतं. दुष्यंत म्हणतो, तू आवरून तर ये. कृष्णा जाऊन आवरून येईपर्यंत दुष्यंत हा वाट बघत असतो ऑर्डर प्लेस करून, आणि आता दुष्यंतसुद्धा आवरून येईपर्यंत ऑर्डर आलेली असते. 15-20 मिनटात जवळपास जेवण आल्यामुळे कृष्णाला आश्चर्य वाटतं. ती विचारते, हे असं कसं, आमच्या गावाकडं तर काय मागवलं का नाही, तर यायला डायरेक्ट 2 दिवस लागतात. दुष्यंत म्हणतो, म्हणून तर ते गाव आहे ना आणि हे शहर, हा फरक आहे इथे. त्यानंतर आता दोघंजणं जेवतात झोपून घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळी दुष्यंत उठतो आणि त्याला कामाला जायचं असतं, त्यामुळे तो निघून जातो. कृष्णा झोपूनच राहिलेली असते, कारण काल ती खूप थकलेली असते. दुष्यंत आता जवळपास 10:30-11 वाजता कृष्णाला ऑफिसमधून फोन करून सांगतो, कृष्णा किचनमध्ये सगळं सामान आहे, म्हणजे बेसिक जे काही चहा कॉफी बनवायला लागतं ते साहित्य आहे, आणि त्याचबरोबर इंडक्शन आहे, तुला चहा कॉफी जे काही लागेल ते तू बनवून घे. कृष्णा हो म्हणते आणि फोन कट करते. आता किचनमध्ये आल्यावर महत्त्वाचं म्हणजे कृष्णाने इंडक्शन कधी पाहिलेलंच नसतं, आणि त्यामुळे आता इंडक्शन तिच्या पुढ्यात असूनही ती इंडक्शन सगळीकडे शोधत असते. शेवटी इंडक्शन न सापडल्यामुळे कृष्णा विचार करते की आता चहा कॉफी कसं करणार.
काहीच खाता पिता नाही येणार. म्हणून कृष्णा सरळ बिल्डिंगच्या खाली जाते आणि शोधाशोध करते. तिला मोठे मोठे दगड सापडतात. कृष्णा दगड घेऊन वरती येत असते. वॉचमन तिला विचारतो सुद्धा की मॅडम तुम्ही कोणाकडे आलाय आणि हे कशाला घेऊन जाताय. कृष्णा सरळ सांगते की मी दुष्यंत रांगडे पाटलांची बायको आहे आणि आमचं ते काय म्हणतात ते जाऊ दे ते सापडणं झालं आहे, त्याच्यामुळं मला चहा कॉफी करायला हे लागतंय. त्यावर तो विचारतो ह्याच्यावर कशी चहा कॉफी होईल. तर ती सांगते तुम्ही हवं असेल तर या प्यायला वरती. आणि कृष्णा म्हणते मला जास्त प्रश्न विचारू नका. सरळ वरती जाते, ते 3 दगड मांडते आणि आता त्याच्यावरती ती आग लावून आता सरळ चहा बनवायला घेते. आता घरात आग लागल्यावर जे सायरन वाजतं ते असल्यामुळे लगेचच सायरन वाजायला लागतं. आता कृष्णा घाबरते, तिला भीती वाटते की अरे हे काय वाजायला लागलं, मी तर काय वाजवलेलं नाही आहे. त्याबरोबर आता हे कुठून वाजतंय हे बघायसाठी कृष्णा प्रयत्न करत असते, पण कृष्णाला कळतच नाही की हे नेमकं कुठून वाजतंय. मग आता कृष्णा दुष्यंतला परत फोन करते आणि सांगते की तुमच्या घरात काहीतरी घो 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 नुसतं वाजायला लागलं आहे, मला भीती वाटते, काही कळना झालं आहे. अहो कोणतरी आलं आहे वाटतं घरात, काहीतरी वाजवायला सतत. दुष्यंत म्हणतो कोणतरी आलं आहे, काहीतरी वाजवतं आहे, तू घरात असताना कोणी कसं येईल. कृष्णा सांगते ते काय ठावं नाही, तुम्ही या लवकर, म्या बाहेर दरवाजात तुमची वाट बघतो. आता कृष्णा ही फोन कट करते आणि जाऊन दरवाजा बाहेरून बंद करून घेते आणि बाहेर बसते. त्याबरोबर आता दुष्यंत हा घरी आलेला असतो. संपूर्ण घरामध्ये धूर झालेला असतो. कृष्णा दुष्यंतला आल्या सांगत असते अहो बघा कोण घुसलंय घरात, चोरबीर असलं तर नुकसान झालं असतं एवढं, पकडा आता त्याला. दुष्यंत म्हणतो तू दरवाजा उघड पहिला, मला बघू आत. कृष्णा दरवाजा उघडते. सगळ्या घरात धूर बघून दुष्यंत म्हणतो अगं पण हा धूर कसला आहे. त्यावर कृष्णा म्हणते आला असेल ना कुणीतरी, त्यानं केला असेल. दुष्यंत म्हणतो असं कसं होईल. आता सायरन वाजत असतं, ते ऐकून दुष्यंतच्या लक्षात येतं की आग लागल्यावरचं ते सायरन जे घरात वाजतं ते आहे. दुष्यंत पहिलं ते सायरन बंद करतो आणि त्यानंतर तो आता घरामध्ये बघत असतो इकडे तिकडे. तर त्याला कृष्णाने केलेला पराक्रम दिसतो. आता किचनमध्ये हा असा राडा बघून दुष्यंत चिडतो आणि म्हणतो कृष्णा हे सगळं काय आहे. कृष्णा म्हणते अहो ते तुमचं इंडक्टेड ते सापडत नव्हतं मला, मग मी काय करणार. दुष्यंत म्हणतो काय सापडत नव्हतं. कृष्णा म्हणते तुम्ही म्हणाला होता असं नवं चहा कापी करायला ते वापरतात ते. दुष्यंत म्हणतो तुला इंडक्शन सापडत नव्हतं. कृष्णा म्हणते हां नव्हतंच सापडत मला. दुष्यंत म्हणतो नक्की. कृष्णा म्हणते होय मग मी काय खोटं बोलायलो होय. दुष्यंत म्हणतो मग हे पुढ्यात काय किचनवर. त्याबरोबर कृष्णा म्हणते अहो या फळीला म्हणतात होय इंडक्शन, मला कळलं नाही. दुष्यंत म्हणतो अगं मग विचारायचं ना, कळलं नव्हतं तर. कृष्णा म्हणते हो हे बघा जरी मला कळलं असतं तरी बी हे मला वापरता आलं नसतं. त्याच्यावर किती बटणं लिहिली आहेत ती इंग्लिशमध्ये, एवढी कधी वापरायची म्या. त्यापेक्षा म्या आपली सरळ खालनं 3 दगडं आणली, मस्तपैकी खालनंच पाळापाचोला बी गोळा करून आणला. अहो तुमच्या त्या खालच्या अंगणात केवढी झाडं आहेत, मस्त आहे की हिरवं हिरवं. दुष्यंत म्हणतो हिरवं गार्डन आहे ते बिल्डिंगचं, तिथनं पाळापाचोळा गोळा केलास तू. दुष्यंत रांगडे पाटलाच्या बायकोनी खाली ग्राउंडमधला कचरा गोळा केला आहे लोकांच्या समोर. कृष्णा म्हणते हां मग काय झालं, स्वच्छता करणं हे गाडगे बाबांची शिकवण आहे. दुष्यंत म्हणतो नको ग तू तुझी बुद्धी वापरू, तू चल माझ्याबरोबर. आता दुष्यंत ती आग वगैरे विझवतो, कृष्णाला घेऊन जातो आणि पहिला तिला शेगडी आणि सिलेंडर दोन्ही गोष्टी घेऊन देतो आणि विचारतो कमीत कमी हे तरी वापरता येतं का, की हेही शिकवावं लागेल. त्यावर कृष्णा सांगते नाही हे येतं वापरता, नाही म्हणजे पहिलं नव्हतं येत, पर लगीन करून आलो का नाही त्या दिवशी काकीसाहेबांनी शिकवलं. ती पद्धत आहे ना तुमच्या घरात, नवीन सुननी ताबडतोब दूध उतवून घालवायची, तेव्हा मी फुकणीसारखं फुकत होतो त्याचं ते, पर मग काकीसाहेबांनी दाखवलं ते कसं पेटवतात ते येतं आहे आता मला. दुष्यंत म्हणतो नशीब माझं. दोघंजणं आता घरी आलेले असतात. कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते पर ते जो बाबा आला होता घरात तू होता तरी कोण. दुष्यंत म्हणतो कोणी घरात आलं नव्हतं, तू जे पराक्रम करून ठेवले होतेस ना त्याचं सायरन वाजत होतं. त्यावर कृष्णा विचारते मी काय केलं होतं. दुष्यंत सांगतो आग लावली होतीस ना घरात, इथे आग लावली की असं वाजतं, कारण सगळे इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या वस्तू काय तिथे. त्याबरोबर आता जयकांतने हा सर्व प्रकार बघितलेला असतो. आता घरात नेमके दुष्यंत आणि कृष्णा काय करतात हे तर जयकांतला माहीत नसतं, पण घराबाहेर पडल्यावर ते दोघं काय करतात हे जयकांतला माहीत असतं. आता जयकांतने दुष्यंत आणि कृष्णाला गॅस आणि सिलेंडर घेताना पाहिलेलं असतं. मग काय जयकांत ताबडतोब बाळजाबाईंना कॉल करतो आणि ही गोष्ट सांगतो काकीसाहेब तुमचा पोरगा आता पुण्यांदा गावाला कधी परत येईल असं काय मला वाटत नाही. अगदी नवा कोरा संसारच थाटतायत की दोघं नवरा बायको मिळून इकडं. काय सिलेंडर घेतोय नवीन दुष्यंत, शेगडी घेतोय, याच्या आधी कधी वापरल्या होत्या का दुष्यंतने एवढ्या वस्तू का.
अहो त्याच्या घरामध्ये मला वाटतं साधा एक चहाचा कप असेल आणि काय एवढंच असेल, समजा काय तर तो बाहेरनंच घेत असेल. पण आता चक्क किचन घ्यायला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड वाटायला की. मला काय वाटत नाही पुण्यांदा आता तो गावाला येईल म्हणून. आता तुम्ही तिकडंच राहावा. दुष्यंत तर इथं त्याच्या बायकोबरोबरच राहणार. आता मुद्दामून खरं तर जयकांत बाळजाबाईंना जितकं घडलेलं असतो त्याला रंगवून अजून 4 गोष्टी जास्ती सांगत असतो, जेणेकरून बाळजाबाईंनी चिडावं, कृष्णाला गावाला बोलवून घ्यावं आणि जयकांतच्या समोरच कृष्णाने कायमस्वरूपी राहावं. जयकांत मनात म्हणत असतो, मला त्या कृष्णेबरोबर लगीन करून दिलं नाहीस नवं म्हातारडे. आता बघ म्या काय काय करतो ते. नाही तुझा आत्मा तडफडून घालवला ना तर माझं बी नाव नाही जयकांत. बाळजाबाई रागारागात फोन कट करून टाकतात. त्याबरोबर आता इथे जयकांत हा मनातून खुश होत असतो बाळजाबाईंना झालेला त्रास बघून. बाळजाबाई मात्र आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. बाळजाबाईंना वाटत असतं ह्या राजकारणाच्या पायी माझ्या लेकाच्या आयुष्याची माती व्हायनं गं, त्याच्याबरोबर ह्या अशा भिकारड्या पोरीनं नांदायनं गं आयुष्यभर. त्याबरोबर आता गणपत तिकडे येतो आणि म्हणत असतो, काय वहिनी काय झालं, कशाला एवढं तोंड पाडून घेतलंयसा, काय झालंय तोंड तुमचं खार. त्याबरोबर आता बाळजाबाई रागाने गणपतकडे बघतात. तसा गणपत गप्प बसतो तर बाळजाबाई म्हणत असतात, कसं गोड राहील माझं तोंड, ती कृष्णी माझ्या लेकाबरोबर गेली तर गेली आणि आता तिकडे संसार करायला लागली. त्याबरोबर आता लगेचच इकडे गणपत विचारतो, अहो बाळजाबाई नक्की झालं आहे काय ते सिस्टमॅटिकली सांगा की. त्याबरोबर बाळजाबाई सांगतात, चक्क गॅस सिलेंडर घेतला आहे दुष्यंतनी घरात, सांगा की आता. त्याबरोबर मग मात्र आता हे ऐकल्यावर गणपत म्हणतो, नाही मग जरा टेन्शनचीच बाब आहे ही. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, जरा जास्त. तर आता हे सगळं दुष्यंतचे वडील ऐकत असतात आणि त्यांना मात्र हे सगळं ऐकून बरं वाटत असतं. तर आता बाळजाबाई ह्या लगेचच गणपत काकाला म्हणतात, ते काय नाही, काय बी करून लवकरात लवकर त्या कृष्णीला पुण्यांदा गावाला बोलवून घेतलंच पाहिजे, नाहीतर माझ्या लेकाच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झालाच म्हणून समजा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. धन्यवाद.